संसदेमध्ये आज देखील गदारोळ पाहायला मिळालाय। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून संसदेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे आणि या विरोधकांच्या तीव्र विरोधामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेतही विरोधकांनी गोंधळ घातलाय तर राज्यसभेतही विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे दोन्ही सभेचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे। जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला आणि त्यावरून विरोधकांनी संसदेमध्ये आक्रमक पवित्रा घेतला। तर लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलं आहे। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं आणि या महत्त्वाच्या विधेयकामुळे देशातील परीक्षा प्रणालीत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या विधेयकावर उद्या चर्चा करून सरकार मतदान घेणार आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेवर आता देशभरातील विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।